आता आणखी काही घडामोडी पुढची बातमी येते ती ठाकरेंच्या शिवसेनेच्या आंदोलनासंदर्भातली। रामरक्षा आंदोलन 18 जुलैला होणार आहे मुख्यमंत्र्यांच्या होम ग्राउंडवर नागपूरमध्ये आणि त्या अनुषंगाने ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते तिकडच्या मंदिराची पाहणी करण्यासाठी जागा अंतिम करण्यासाठी पोहोचलेले होते नागपूरमध्ये। अयोध्येतील राम मंदिर दानचोरी प्रकरणी आंदोलन छेडण्यात आले। अनेक ठिकाणांची चाचपणी केल्यावर अखेर रामनगर मंदिर निश्चित करण्यात आले। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस मंदिराचे विश्वस्त आहेत। मंदिरात सामूहिक रामरक्षा पठण होईल, त्यानंतर मंदिराबाहेर सभेचं आयोजन करण्यात आले। यावेळी उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि अनेक बडे नेते उपस्थित राहणार आहेत। देवेंद्र फडणवीसजी हे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत। मला कोणीतरी एक शाळा दाखवली, सरस्वती, ती त्यांची शाळा आहे। आता असं आहे की आम्हालाही आनंद आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या या भूमीवर आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत राम जन्मभूमी आंदोलनात कारसभा केली आहे। त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा गर्वाची गोष्ट असेल की आम्ही त्या कार्यक्रम घेतोय, आम्ही त्यांनाही आमंत्रित करू। बैठक ठाकरेंची शिवसेनेची आणि चर्चा भाजप आणि चंद्रशेखर बावनकुळेंची।